महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा। छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावरती घेऊन नाचण्याचा नाही तर छत्रपती शिवराय डोक्यामध्ये ठेवण्याचा विषय आहे। त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची सलगी, महाराजांनी ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो कायमचा महाराजांचा झाला। ते लोक मेले पण सोडून गेले नाही। लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या, मी म्हटलं त्या भानगडीत पडूच नका आता। तेव्हा तुमचा तानाजी बाळाजी यसाची जेमनाचे आवजे होते राजे, आता कोणी उरले नाहीत। एकुलत्या एका पोराचं लग्न ठरलेलं असताना, अंगाला हळद लागली असताना, पाहुण्यांची वर्दळ असताना, डोक्याला मुंडावळ्या बांधलेला असताना तानाजी राजांना सांगतात राजा आमच्याकडे आमच्या पोराचं लग्न यावं लागेल। महाराजांनी सांगितलं ताना आम्ही नाही येऊ शकत। म्हणले का? आम्हाला मोठ्या लग्नाला जायचं। कोणतं लग्न? किल्ले कोंढाणा। तानाजीचे उद्गार आहेत आम्ही आमचा राजा संकटात असताना आम्ही वरबा म्हणून वरातीत मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग। तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही, ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी, जीव तळमळतो मराठी अस्मितेसाठी। मी म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी संस्कृती आहे, अरे खंजरही छातीत घुसणार नाही अशी मराठी माणसांची छाती आहे। त्या मातीत आपण जन्माला आलो। भगवान शिवाचं असणारं भोळपण, छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी स्वराज्य निष्ठा, आऊसाहेबांचे असणारे आशीर्वाद आणि धर्मवीर शंभूराजांचं बलिदान ही डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा नवीन महाराष्ट्र, पुन्हा एकदा या ठिकाणी नवचैतन्यमय महाराष्ट्र, पुन्हा भक्तिमय आणि शूरवीरांचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प श्री संत पूर्णगिरी महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी करू। भगवान महादेवाकडे ती विनंती करू, पुन्हा या देशामध्ये सुख समृद्धी नांदो एवढी मागणी मागू आणि या ठिकाणी थांबतो। ज्ञानेश्वर माऊली